असे जे लोक असतात ते काय करतात, कामनेमध्ये फसून जातात. आणि मग त्या एखाद्या विषयाचं जर आपण आकर्षण निर्माण झालं मनामध्ये आणि तो विषय मिळण्यासाठी जर आपण प्रयत्न करत राहिलो तर काय होतं, तो विषय मिळाला तर आपला लोभ वाढतो, अजून हवा असं वाटतं. आणि तो विषय जर आपल्याला नाही मिळाला, ती वस्तू जर आपल्याला नाही मिळाली तर आपला क्रोध वाढतो. क्रोधात भवती संमोहा, संमोहात स्मृतिविभ्रमा. आणि मग अशा प्रकारे आपला नाश होतो. म्हणून जेव्हा माणसे भगवंताशिवाय दुसरी सत्ता मानून त्याला महत्त्व देतात तेव्हाच कामना उत्पन्न होत असते. हे सगळं काही भगवंताचंच आहे, भगवंतानीच निर्माण केलेलं आहे. आणि माझ्या वाट्याला जे आलेलं आहे ते माझ्या कर्मानुसार आलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे विचार करून जर संतुष्ट राहिला माणूस आणि प्रयत्न करत राहिला, प्रयत्न तर करायलाच पाहिजे, प्रयत्न विणं काही होत नाही, प्रयत्न हे करायलाच पाहिजे, पुरुषार्थ हा करायलाच पाहिजे. पण कामना उत्पन्न झाल्याने माणसे मायेने मोहित होतात आणि आपण जिवंत राहावे, भोग भोगत राहावे असंच त्यांना वाटतं. आणि मग ते भगवंताला शरण जात नाही. सगळ्यात जास्त महत्त्व आपल्या शरीराला देतात, आपल्या शरीरासाठी लागणाऱ्या ज्या अनुकूल वस्तू आहेत त्यांना देतात. आणि त्याच्यामुळे मग ते भगवंताला शरण जात नाहीत. त्यांना मूढ म्हटलेलं आहे, भगवंतानी मूढ म्हटलेलं आहे. आणि दुष्कृतीनो, वाईट कृत्य करणारे, नराधम असंही म्हटलेलं आहे. नराधम म्हणण्याचं कारण काय आहे की ते दुष्कर्म करणारे मूर्ख मनुष्य पशुपेक्षाही नीच आहेत असं म्हटलेलं आहे. पशु तर पशु असूनही आपल्या मर्यादेत राहतात, परंतु मनुष्य हा आपल्या मर्यादेत राहत नाही. पशु तर आपली योनी भोगून मनुष्य योनीकडे येत आहेत, म्हणजे उत्क्रांतीवादाप्रमाणे हळूहळू त्यांची प्रगती होणार आहे. पशुयोनीमध्ये काय असतं, फक्त भोग भोगायचे असतात. तिथे काही तुम्हाला कर्माचं स्वातंत्र्य नसतं. त्यामुळे त्यांच्याकडून पाप कमी होतं, कारण त्यांचा तो स्वभावच आहे. त्या स्वभावाप्रमाणे ते कर्म करत असतात. आणि मग ते हळूहळू पुढच्या योनीत अशी त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत असते. परंतु मनुष्याचं काय आहे, मनुष्याला मनुष्य शरीर मिळालेलं आहे आणि त्याला चांगलं आणि वाईट काय आहे याची बुद्धी, याचा विवेक भगवंतानी दिलेला आहे. आणि तसं असून सुद्धा तो जर चांगल्या गोष्टींचा द्वेषच करत राहिला आणि मूर्खपणाने पापच करत राहिला तर मग काय होतं की तो नरकाचा अधिकारी होता. असे हे द्वेष करणारे मूर्ख, क्रूर, संसारातील नराधम पुरुषांना मी वारंवार आसुरी योनीत जन्माला घालतो असं भगवंतानी म्हटलंय. आणि मग ते आसुरी योनीला प्राप्त होऊन घोर नरकाला जातात. दुष्कृतीनो म्हणजे नराधम. आणि पुढे म्हटलंय मायया परुतज्ञाना आसुरम भावमाश्रिताः, की भगवंताची जी 3 गुण असणारी ही माया आहे, या मायेमुळे काय होतं, विवेक झाकला जातो. ह्या गुणांनी मोहित होतात ते आणि सगळेच जण म्हणजे. आणि मग त्याच्यामुळे विवेक झाकला जातो आणि मग तिचे आसुरी भावना उत्पन्न होते. आणि शरीर, इंद्रिय, अंतःकरण, प्राणांचे पोषण याच्यासाठी सगळे मग्न झालेले असतात आणि ते भगवंताला विमुख होतात. आणि मग ते भगवंताला शरण जाण्याचं विसरूनच जातात. दुसरा भाव असा म्हटलंय, त्यांनी सांगितलं आहे की ज्यांचे ज्ञान मायेने झाकले गेले आहे त्यांची वृत्ती पदार्थाच्या आधी आणि अंताकडे जातच नाही, की हे पदार्थ नश्वर आहेत हे त्यांना लक्षातच येत नाही. रुपये, पैसे, संपत्ती इत्यादीच्या संग्रहात किंवा मान, मान्यता, प्रतिष्ठा, कीर्ती हे सगळं जसं काही जन्मोजन्मी टिकून राहणार आहे असं त्यांना वाटतं. परंतु हे सगळं कसं आहे तर हे सगळं नश्वर आहे, हे सगळं नाहीतच जमा होणार आहे, शेवटी ते जाणार आहे. आणि भगवंत एकले एक सत्य आहेत, ते टिकणारे आहेत, शाश्वत आहेत. आणि पण हे सगळं माहिती नसल्यामुळे मायेचा पडदा त्यांच्यावर असल्यामुळे, त्यांचं ज्ञान झाकलं गेलेलं असल्यामुळे ते आसुरी भावाला प्राप्त होतात आणि भगवंताला शरण जात नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे. आणि एक इतकं सुंदर इथे सांगितलं की 9व्या अध्यायात सांगितलेलं आहे, पुढे येईल आपल्याला, की अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा.
की इथे तर सांगितलं की जे दुष्कृतीनो आहे, जे दुष्कर्म करणारी माणसं आहेत, ते काही मला शरण येत नाहीत असं सांगितलं. आणि 9व्या अध्यायात मात्र सांगितलं की दुराचारी माणसं जी असतात ती अनन्य भावानी जर मला शरण आली तर ते फार लवकर धर्मात्मा होऊन जातात. आता हे असं आपल्याला असं वाटेल की हे थोडं विरुद्ध बोलले का भगवंत, पण गीतेमध्ये एकही वाक्य असं नाही आहे की जे चुकीचं आहे, की एकही शब्द किंवा एकही अक्षर असं चुकीचं नाही आहे गीतेमध्ये. त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही म्हणून आपल्याला असं वाटतं. म्हणून त्यांनी इथे तिथे उलगाडा केलाय की एका ठिकाणी भगवंतच असं म्हणतात की हे जे वाईट कर्म करणारे जे लोक असतात ते काही मला शरण येत नाहीत असं. आणि 9व्या अध्यायातल्या 30व्या श्लोकात म्हटलेलं आहे बघा, जे कोणी अभ्यास करत असतील त्यांनी बघावं की अपिचेत्सु दुराचारो असा तो श्लोक आलेला आहे की जे दुराचारी आहेत ते जर मला शरण आले तर मी त्यांना साधू बनवतो असं सांगितलेलं आहे. तर त्याचा उलगडा इतका छान इथे केलेला आहे त्यांनी की एखादा जर दुराचारी असेल तर त्याची परमात्म्याकडे स्वाभाविकच प्रवृत्ती होत नाही, परंतु जर तो भगवंताला शरण होईल तर त्याला भगवंताकडून मनाई नाही. भगवंत त्याला पटकन आपल्याकडे ओढून घेतात आणि पटकन त्याच्यावर कृपा करतात. म्हणजे जेवढी कृपा सात्विक माणसावर करत नाही तेवढी दुराचार्यावर पटकन होते असं सांगितलं आहे. आपण बरेच उदाहरणं बघतो बघा की पूर्वायुष्यामध्ये एखादा माणूस दारू पिणारा असेल, एखादी लांडी लबाडी करणारा असेल, अनेक वाईट कृत्य त्यांनी केलेली असतील आणि काही कारणाने जर तो भगवंताकडे ओढला गेला, सत्संग त्याला मिळाला किंवा काही पुढे आहे आता ते, तर तो कसा पटकन बदलून जातो आणि एकदम दुराचारीचा तो अपिचेत्सु दुराचारी चांगला होतो. तो कसा चांगला होतो तर ते त्यांनी इथे सांगितलं आहे की भगवंताकडून कोणत्याही जीवासाठी थोडी बाधा नाही आहे की कोणी माझ्याकडे येऊ नका, सम आहेत भगवंत, कोणीही माझ्याकडे या असं ते सांगतात. प्रत्येक प्राणीमात्रांसाठी ते त्यांच्याकडचा व्यवहार हा समव्यवहार आहे. त्यांचा कोणाही प्राण्याविषयी राग नाही, द्वेष नाही. दुराचार्यातील दुराचारी असला तरीसुद्धा भगवंताच्या द्वेषाचा तो विषय नसतो. सर्व प्राण्यांशी भगवंताची प्रीती आणि कृपा समानच असते. वाल्या कोळ्याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला आठवायला पाहिजे. वाल्या कोळी कसा होता, अनेक खून करायचा, कोणी जो येईल त्याला मारायचा आणि एक जण मारला की एक खडा त्या रांजणात टाकायचा. असं रांजण भरलं होतं म्हणे त्याचं. एवढं त्यांनी खून केलेले होते, एवढ्या लोकांना त्यांनी मारलेलं होतं. म्हणजे तो दुष्कृतीनं इथे जो सांगितलाय दुराचारी नराधम असाच तो होता. परंतु दैवयोगाने काय झालं, नारद महर्षी आले, त्यांच्याशी भेट झाली आणि त्या सत्संगाचा त्याला क्षणभर जो सहवास घडला नारद मुनींचा, नारद मुनींनी सांगितलं की अरे तू हे काय करतोय, तू तुझ्या कोणासाठी करतोय? तो म्हणे माझ्या कुटुंबासाठी करतोय, माझ्या कुटुंबाचं भरणपोषण मला करायचं आहे म्हणून हे मी वाईट कृत्य करतोय. ते म्हणाले अरे तुझ्या वाट्याला तुझ्या कर्माचं फळ तुलाच भोगावं लागणार आहे, तुझे बायका पोरं काही ते भोगायला येणार नाही आहेत. जा विचारून ये त्यांना की माझ्या वाईट कर्माचं फळाचे वाटे करून तुम्ही होणार का? आणि तो खरंच म्हणजे तो दुराचारी होता, पण इतका बाळबोध अंतःकरणाचे असतात हे लोक, त्यांच्यावर दुसरा काही परिणामच झालेला नसतो, फक्त ते वाईट कृत्य करायचं एवढंच त्यांच्या डोक्यात असतं. आणि तो खरंच गेला आपल्या बायका पोरांना विचारायला. ते म्हणाले नाही नाही, आम्ही नाही तुझ्या पापाचे वाटेकरी होणार, तू कमवून आणायचं आणि आम्हाला खाऊ घालायचं, तू कसंही कमव, आम्हाला काय करायचं आहे. आणि मग तेव्हा त्याचे डोळे उघडले आणि त्यांनी त्या क्षणी नारदांना गुरु केलेला आहे, त्याला नमस्कार केलेला नारद महर्षींना आणि सांगा आता मी इथून पुढे काय करू म्हणून विचारलेलं आहे. आणि मग नारद महर्षींनी त्याला रामनामाचा जप दिलेला आहे. तर सतत मारा 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 हेच त्याच्या तोंडात, त्याला कधी राम म्हणायची वेळ झालेली नव्हती, त्यामुळे त्याला मरा 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 असंच यायला लागलं त्याच्या तोंडामध्ये, राम त्याला म्हणताच येईना. म्हणजे कसं असतं बघा, आपल्या वाणीला जे वळण असेल तेच आपल्या तोंडात येतं. म्हणून वाणीने चांगलं बोलावं, चांगलं भगवंताचं नाम घ्यावं असं सांगतात. आणि मग नारद महर्षींच्या लक्षात आलं की अरे ह्याला तर काही राम म्हणताच येत नाही आहे, ठीक आहे काही हरकत नाही. म्हणजे संत कसे उदार असतात, कृपाळू असतात. ते म्हणाले तू म्हण, मरा 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 म्हण. तसं म्हणता म्हणताच तुझं राम 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 केव्हा होऊन जाईल ते तुला सुद्धा कळणार नाही.
आणि मग अनेक वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि ते वाल्याचे वाल्मिकी ऋषी झालेले आहेत आणि त्यांनी रामायण लिहिलेलं आहे. म्हणजे असं हे दुराचारी, वास्तविक दुराचारी हा अधिक दयेचा पात्र असतो असं म्हटलेलं आहे. कारण की तो आपलेच अहित करत असतो, त्याला कळतच नाही. हे बायका पोरांसाठी करतोय असं म्हणतो, पण ते स्वतःचंच अहित तो करत असतो. भगवंताचे काही तो बिघडवित नाही. म्हणून एखाद्या कारणाने दैवी प्रकोप झाला, भयंकर संकट आलं आणि त्यावेळी त्याला कोणाचाही आधार मिळाला नाही की तो भगवंताच्या नावाने टाहो फोडतो. मग तो जो टाहो असतो तो अतिशय अंतःकरणापासून असतो. किंवा एखाद्या संताला त्यांनी जर दुःख दिले तर त्यांच्या अंतःकरणामध्ये कृपा उपजली, संतांच्या कृपेने तो भगवंताकडे खेचला जातो. जसं हे नारद महर्षी त्यांच्याकडे आले. एखाद्या ठिकाणी जेथे पूर्वी विलक्षण दयाळू संत महात्मे राहिलेले आहेत, स्थान महात्म्य पण असतं की त्या ठिकाणी पण जर एखादा वाईट वागणारा मनुष्य जर अशा स्थानावर गेला की जिथे संतांचं वास्तव्य झालेलं आहे, तिथे सुद्धा त्याच्या मनोवृत्तीमध्ये पालट होतो आणि तो त्या ठिकाणी त्याचं पूर्वपुण्य उदयाला येतं आणि एकदम तो जागृत होतो आणि भगवंताला शरण जातो. म्हणजे अशा प्रकारे पापी पुरुष भगवंताला जर शरण गेला तर भगवंत त्याला ताबडतोब आपल्याकडे खेचून घेतात आणि ते त्याच्यावर अतिशय प्रेमाने कृपा करतात. आणि तो म्हणजे त्यांनी असं सांगितलं की कोणताही चांगुलपणा त्याच्याकडे नसतो, त्यामुळे त्याला चांगुलपणाचा अभिमानही नसतो. अभिमान हा फार वाईट सांगितलेला आहे. आपण जे 6 आसुरी संपत्तीचे गुण बघितले त्याच्यामध्ये दंभो दर्पो भीमानश्च, अभिमान हा फार वाईट आहे. आणि तो सात्विकतेचा अभिमान तर अतिशय वाईट आहे. सात्विक अभिमान हा सुद्धा भगवंताकडे पटकन जात नाही, म्हणजे भगवंताला शरण जाण्याला अडचण येतो. पण हा जो दुराचारी असतो याच्याकडे चांगुलपणाच नसतो, त्यामुळे चांगुलपणाचा अभिमानच नसतो त्याच्याकडे. आणि त्यामुळे संपूर्ण प्राण्यांमध्ये भगवंताची व्यापकता, कृपा अशा प्रकारे समान आहे. सदाचारी असो दुराचारी असो सगळ्यांना भगवंत जर ते आपल्याला शरण आले तर त्यांच्यावर कृपा करतात. कारण की सगळेजण हे भगवंताचा शुद्ध अंशच आहेत. आपण सगळेजण त्या परमात्म्याचा अंश आहोत असं सांगितलेलं आहे. जसं आईचं अंतःकरण आपल्या संबंधाने बालकावर समानच राहत असते. त्यांच्या सदाचार दुराचारामुळे त्याच्याविषयी आईचा व्यवहार विषम होतच नाही कधी. आईला सगळी मुलंही सारखीच असतात. म्हणजे एखाद्या वेळेस कुपुत्र होईल पण कुमाता कधीही होणं शक्य नाही असं एक संस्कृत वचन आहे. आई तर एका जन्माला आणि एका शरीराला जन्म देणारी असते, परंतु हा ईश्वर, हा प्रभू, हा तर आपली जन्मोजन्मी आपल्याला निर्माण करत असतो. म्हणजे ती तर आपली कायमची आई आहे असं त्यांनी म्हटलंय की जे प्रभूचे हृदय तर प्राणीमात्रावर सदैव द्रवित राहत असते. प्राणी निमित्त मात्र जरी शरण आला तरी प्रभू विशेष द्रवित होतात आणि ते आपल्यावर कृपा करतात. दुसरी एक गोष्ट त्यांनी असं सांगितली आहे की दुष्कर्म करणारे पुरुष मला शरण येत नाही, कारण त्यांचा स्वभाव माझ्या विपरीत असतो. ते वाईट कृत्य करणारेच असतात. त्यापैकी जर कोणी मला शरण आला तर त्याच्यावर प्रीती करण्यासाठी मी सदैव तयार आहे. भगवंताची कृपाळुता इतकी विलक्षण आहे. भगवंतही आपल्या कृपेला परवश होऊन जीवाचे शीघ्र कल्याण करत असतात. म्हणून येथील आणि तेथील प्रसंगात विरोध नाही, तर यात भगवंताची कृपाळुताच प्रगट होत असते. आता बघू, जेव्हा आपण 9वा अध्याय बघू तेव्हा आपल्याला हा श्लोक तिथे पण येईल आणि मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण याचं विवेचन मागे असं बघितलं होतं की जे दुष्कृती असतात, जे दुष्कर्म करणारी माणसं असतात ती मला शरण येत नाहीत. पण जर असा दुराचारी मला शरण आला तर मी त्याच्यावर कृपाच करतो असं हे या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेलं आहे आपल्याला.
आता पुढे पूर्व श्लोकामध्ये भगवंतांनी म्हटले की दुष्कर्म करणारे पुरुष मला शरण येत नाहीत, तर मग शरण कोण येतात हे पुढील श्लोकात सांगत आहेत. आता भक्ताचे 4 प्रकार सांगितलेले आहेत याच्यामध्ये 16व्या श्लोकामध्ये. चतुर्विधा भजन्ते माय जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत. हे भरतवंशामध्ये श्रेष्ठ अर्जुना, पवित्र कर्म करणारे अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी हे 4 प्रकारचे मनुष्य माझे भजन करतात, अर्थात मला शरण येतात. कोण कोण मला शरण येतात, तर त्याच्यासाठी ह्या 4 भक्तांची त्यांनी नावं दिलेली आहेत. असे 4 प्रकारचे जे भक्त असतात ते मला शरण येतात. आपण म्हटलं ना की आपण हा भक्तीचाच अध्याय बघतोय आणि ह्याच्यामध्ये सुंदर त्यांनी ह्या 4 प्रकारचे भक्त कोण आहेत त्याची उदाहरणं पण आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत. बघू किती होतं आपलं, थोडा वेळ आहे अजून, 10 मिनिटं. भक्तांचे प्रकार सांगितलेले आहे. भगवंतांनी जे 4 प्रकार सांगितले आहेत ते उदाहरणासहित या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत की इंद्रवर्षेने व्याकुळ झालेले व्रजवासी, वस्त्रहरणाचा भयंकर प्रसंग कोसळलेली द्रौपदी, ग्राहग्रस्त गजेंद्र, जरासंधाच्या कैदेत पडलेले राजे इत्यादी उदाहरणे आर्त भक्तांची सांगितलेली आहेत. म्हणजे द्रौपदीचा धावा, द्रौपदीने जेव्हा वस्त्रहरणाच्या वेळेस धावा केला भगवंताचा, मग तो किती आर्ततेने केला. गजेंद्राने जो धावा केला तो किती आर्ततेने केला. आणि जरासंधाच्या कैदेत पडलेले जे राजे होते ही सगळी त्यांनी, आणि जेव्हा इंद्राने पाऊस पाडला तेव्हा गोवर्धन लीला केली ना भगवंतानी, तेव्हा पण सगळे गोपी सगळे व्याकुळ होऊन भगवंताचा धावा केला त्यांनी की भगवंता तूच आम्हाला आता वाचवू शकतो. तर हे सगळेजण जे आहेत ते आर्तभक्त आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. आणि जिज्ञासू कोणाला म्हटलं आहे, भगवत तत्व जाणण्याची इच्छा करणारे, मुचकुंद, उद्धव आणि श्रुतदेव इत्यादी जिज्ञासू भक्त म्हटलेले आहेत. की ज्यांना भगवत तत्व जाणून घ्यायचं आहे की आत्मा म्हणजे काय आहे, याचं कार्य काय आहे, हे सगळं त्यांना जाणण्याची इच्छा आहे, त्यांना जिज्ञासू म्हटलेलं आहे. आणि हे जे आहेत सुग्रीव, बिभीषण, ध्रुव इत्यादींना अर्थार्थी भक्त म्हटलेलं आहे की काहीतरी मला मिळावं, त्याची प्राप्ती व्हावी, याच्यासाठी ज्यांनी भगवंताची भक्ती केली त्यांना अर्थार्थी भक्त म्हटलेलं आहे. आणि शेवटचे जे भक्त आहेत ज्ञानी भक्त ते कोण होते, तर सनकादिक ऋषी, नारद, प्रल्हाद, शुकाचार्य इत्यादी जे होते ते ज्ञानी भक्त होते. की ज्ञानी भक्तांना भगवंतापासून काहीही नको, भगवंत फक्त तू आहेस एवढीच फक्त त्यांची त्या ठिकाणी निष्ठा होती भगवंतावर. आणि सगळं ज्ञान त्यांना झालेलं होतं, ते आत्मानुभवी होते म्हणून त्यांना ज्ञानी म्हटलेलं आहे. तर हे जे 4 प्रकारचे भक्त आहेत त्याच्यामध्ये आर्त भक्तीचं उत्तम उदाहरण म्हणजे द्रौपदीचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. ज्या ज्या वेळेवर तिच्यावर संकट आली त्या वेळेला तिने आर्त होऊन भगवंतांना साथ घातलेली आहे. पांडवांना वनवास झाल्यावर युधिष्ठिराने वनात सूर्याची स्तुती गायली. मग सूर्याने प्रसन्न होऊन त्याला भोजनाचे अक्षय पात्र दिले. आणि सूर्य युधिष्ठिराला म्हणाला की जी तुझी इच्छा आहे ते सर्व तू मिळवशील. सूर्याची उपासना केली युधिष्ठिराने, कारण वनामध्ये त्यांना भोजन कसं मिळणार. सूर्याने एक थाळी दिलेली आहे, द्रौपदीची थाळी म्हणून ती प्रसिद्ध आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी तुला 12 वर्ष अन्न देईल असं सूर्याने सांगितलं. हे राजा, मी दिलेले वाढण्याला योग्य असलेले तांब्याचे हे पात्र तू घे. या पात्राने जोपर्यंत द्रौपदी वाढेल तोपर्यंत स्वयंपाकघरात फळ, मूल, आमिष आणि भाजी हे 4 प्रकारचे संस्कारलेले अन्न तुला अखंड मिळत राहील.
असं सूर्याने आशीर्वाद दिला आणि आजपासून 14व्या वर्षी तुला पुन्हा तुझे राज्य प्राप्त होईल. मग महात्मा पांडव अशा प्रकारे वनात राहू लागले आणि तिथे वेगवेगळ्या कथा आपल्याला माहिती आहेत. महाभारतामध्ये या सगळ्या कथा आता आपल्याला ऐकायला मिळतील. नगाताईंनी सुरू केलं आहे महाभारत वाचन, त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला वाचायला मिळेल, ऐकायला मिळेल. की त्या थाळीचं एक असं होतं म्हणे की जोपर्यंत द्रौपदी भोजन करत नव्हती तोपर्यंत सूर्याने दिलेल्या अक्षय पात्राने अन्न प्राप्त होत असे. आणि एकदा द्रौपदीचं भोजन झालं, तिने ते थालीपात्र धुवून ठेवलं की मग मात्र त्याच्यातून काही अन्न निर्माण व्हायचं नाही. तर जेव्हा दुर्योधनाला हे कळलं, त्याच्या मनामध्ये सतत की आता हे पांडव कसे राहत असतील वनामध्ये, त्यांची चांगली आपण फजिती करायला पाहिजे. दुर्योधन वैरीच होता त्यांचा, त्यामुळे सतत त्याच्या मनामध्ये त्यांच्या नाशाचे विचार चाललेले असायचे पांडवांच्या. मग एकदा त्याला कळलं की नगरामध्ये निवासी राहतात, त्याप्रमाणे पांडव तर वनात सुद्धा त्याच प्रकारे राहतात. म्हणजे जसे शहरातले लोक आनंदी राहतात, सुखी समाधानी राहतात, तसंच हे वनामध्ये राहतात. काय कारण आहे, कसे राहत असतील हे वनामध्ये, काय मिळालं त्यांना असं त्याच्या मनात येतं. की ते दानही करतात म्हणे, तिथे पुण्यकर्म करतात, आनंदात राहतात. आता त्यांचं काहीतरी अनिष्ट करायलाच पाहिजे म्हणून त्याची दुर्बुद्धी जी होती ती चालायला लागली, विचार करायला लागली. त्याच्याबरोबर दुःशासन होताच. आणि मग वेगवेगळ्या युक्ती त्यांनी ठरवल्या की कसं बरं या पांडवांना पेचेत टाकायचं किंवा त्यांच्यावर कसं संकट निर्माण होईल असा तो विचार करायला लागला. आणि तेव्हाच काय झालं की दुर्वास महर्षी आले तिथे. आणि दुर्वास महर्षी त्यांच्या 10,000 शिष्यांना घेऊन आले. आणि मग दुर्योधनाने काय केलं, त्यांना अतिशय नम्र भावाने त्यांचा सत्कार केला, त्यांना नमस्कार केला, त्यांना निमंत्रित केलं आणि अगदी सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली. आणि मग मुनिश्रेष्ठ दुर्वास कित्येक दिवसपर्यंत तिथे राहिले दुर्योधनाच्या राज्यामध्ये. आणि मग राजा दुर्योधन त्यांच्या शापाला घाबरून होता, कारण दुर्वास ऋषी अतिशय कोपिष्ट, कधी एकदा शाप देतील सगळ्यांना माहिती असायचं. त्यामुळे तो अतिशय आळस सोडून रात्रंदिवस त्यांची सेवा त्यांनी केली. आणि शेवटी ते म्हणाले की मी तुला वर देण्याची इच्छा करीत आहे. ते संतुष्ट झाले त्याच्या सेवेने आणि म्हणे मी तुला वर देतो. हे राजा, तुझे कल्याण असो, तुझ्या मनात जी इच्छा आहे त्यासाठी वर माग, मी प्रसन्न झालो आहे असं ते म्हणाले. आणि हा काय म्हणतो, कारण याच्या मनामध्ये पांडवांचं वाईट करायचं होतं. म्हणजे शुद्ध अंतःकरण असणाऱ्या महर्षी दुर्वासांचे हे वचन ऐकून दुर्योधनाने मनातल्या मनात असे मानले की जणू आपला पुनर्जन्मच झाला आहे. दुर्वास मुनी संतुष्ट झाले तर काय मागावे या गोष्टीचा विचार करणं दुःशासन इत्यादीसह त्यांनी आधीच निश्चित करून ठेवला होता. आणि हे राजा, त्या निश्चयाला अनुसरून दुष्टबुद्धी दुर्योधनाने अत्यंत प्रसन्न होऊन हा वर मागितला. काय मागितलं बघा त्यांनी. जशी ती गोष्ट आहे ना की एक जण म्हणतो की मी म्हणजे प्रसन्न होतो देव त्याच्यावर, तर देव त्याला म्हणतो की काय मागायचं तू, वर माग मला. तर पण ते देव एक अट घालतो की तुला जे देईल त्याच्या डबल मी तुझ्या शेजाऱ्याला देईल. तेव्हा हा इतका वाईट विचारांचा असतो, इतका वाईट असतो की तो म्हणतो माझा एक डोळा जाऊ दे म्हणजे दुसऱ्याचे 2 डोळे जातील. तशा पठडीतला हा दुर्योधन होता. त्यामुळे ह्यांनी काय मागितलं की हे ब्राह्मण, आमच्या कुलात महाराज युधिष्ठिर सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत. यावेळी ते धर्मात्मा पांडुपुत्र वनात वास्तव्य करीत आहे. तर तुम्ही असं करा, वनामध्ये जा आणि जसं मी तुमचा अतिथी सत्कार केला, तुम्हाला भोजन खाऊ घातलं, तसं तुम्ही त्याच्याकडे भोजनाची इच्छा प्रगट करा, तो तुम्हाला संतुष्ट करेल असं मागितलं, असा वर मागितला. आणि मग दुर्वास ऋषी म्हणाले ठीक आहे मी जातो वनामध्ये. आणि याला इतका आनंद झाला दुर्योधनाला की आता दुर्वास ऋषी त्यांना शाप देतील, त्यांना काही हे शक्य होणार नाही. आणि मग एके दिवशी काय झालं म्हणे की पांडव सगळे भोजन करून सुखाने बसले होते. द्रौपदीसुद्धा भोजन करून विश्रांती घेत होती. तिने ती थाळी धुवून ठेवलेली होती. आणि 10,000 शिष्यांसह दुर्वास ऋषी त्या वनात आले. आणि श्रीमान राजा युधिष्ठिर त्यांना पाहिलं त्यांनी आणि अगदी सामोरा गेला, त्यांचं आदरातिथ्य केलं, त्यांना बसायला सांगितलं.
आसन दिलं आणि भगवान आपले नित्यकर्म पूर्ण करून लवकर यावे असं सांगितलं. ते म्हणाले की मी जातो नदीवर स्नान करायला वगैरे, तोपर्यंत तू भोजनाची व्यवस्था करून ठेव. आणि ते शिष्यांसह स्नान करण्यासाठी निघून गेले. त्यांनी या गोष्टीचा थोडाही विचार केला नाही की यावेळी शिष्यांसह हे पांडव मला भोजन कसे देऊ शकतील. सर्व ऋषी मंडळींनी पाण्यात स्नान केले, ते ध्यानधारणा करू लागले. आणि यावेळी युवतींमध्ये श्रेष्ठ असलेल्या पतिव्रता द्रौपदीला अन्नाची मोठी चिंता निर्माण झाली की आता या 10,000 शिष्यांना मी कसं जेवायला घालू. जेव्हा बराच विचार केल्यानंतर सुद्धा तिला कोणताही उपाय सुचला नाही, तेव्हा मनातल्या मनात कंस निषूदन आनंद कंद भगवान श्रीकृष्णाचे तिने स्मरण केले. आर्तभक्ती पाहतोय आपण. हे कृष्णा, हे महाभाऊ कृष्णा, हे देवकी नंदना, हे अविनाशी वासुदेवा. माझी आई ना याचा धावा म्हणायची, द्रौपदीचा धावा तिचा पूर्ण पाठ होता. आणि इतका सुंदर ती म्हणायची ना की त्याच्यामध्ये हे सगळं आहे की कसं द्रौपदीवर संकट आलं आणि कसं द्रौपदीने त्याला बोलवलं कृष्णाला. आणि मग कसा स्वयंपाक तयार झाला आणि कसं त्या ऋषींना पुढे आहे याच्यामध्ये, तर सगळं ते त्या धाव्यामध्ये होतं. आणि इतकं सोप्या भाषेमध्ये आणि इतकी चाल पण सुंदर होती त्या धाव्याची आणि पूर्ण पाठ होता माझ्या आईचा. आणि तिचा ऐकून ऐकून आम्ही पण म्हणायचो तो धावा, द्रौपदीचा धावा. त्याची आठवण झाली मला आज की ती म्हणाली की हे अविनाशी प्रभो, तू या सर्व जगाचा आत्मा आहेस. हे जगन्नाथा, तूच या विश्वाची उत्पत्ती आणि संहार करणारा आहेस. शरणागतांचे रक्षण करणारे आहे. हे गोपाळा, तू सर्व प्रजेचे पालन करणारा आहेस. परात्पर परमेश्वर तू आहेस. मन आणि बुद्धीचा प्रेरक असणारे हे परमेश्वरा, मी तुला नमस्कार करीत आहे. हे देवेश्वरा, जर तू माझा रक्षक आहेस तर सर्व विपत्ती माझ्यावर तुटून पडल्या तरीसुद्धा मला त्यांचे भय वाटत नाही. भगवान, पूर्वी कौरव सभेत दुःशासनाच्या हातून ज्याप्रमाणे तू मला वाचवले होतेस, त्याच प्रकारे या चालून आलेल्या संकटातूनही माझा उद्धार कर. आणि द्रौपदीने असं आर्त त्यांनी भगवंताची आळवणी केली, परमेश्वराची आळवणी केली. आणि हे त्या भक्तवत्सल केशवाला समजले. आणि द्रौपदीवर काहीतरी संकट आलेलं आहे म्हणून तो त्वरेने निघाला. आणि भगवान कृष्णाला आलेला पाहून द्रौपदीला मोठा आनंद झाला. तिने त्याला नमस्कार केला आणि सगळी कथा सांगितली की दुर्वास ऋषी आलेले आहेत आणि त्यांना मला आता भोजन घालायचं आहे, काय करू. श्रीकृष्णाने द्रौपदीस म्हटले, हे कृष्णे, यावेळी मला फार भूक लागली आहे. म्हणजे भगवंत कशी भक्ताची परीक्षाच घेतो जणू काही. तो म्हणतो की मलाच खूप भूक लागली आहे, मी भुकेने व्याकुळ झालो आहे. प्रथम मला लवकर भोजन दे आणि नंतर सर्व व्यवस्था आपण करूया. आणि श्रीकृष्णाचे हे वचन ऐकल्यावर द्रौपदीला मोठी लज्जा वाटली आणि ती म्हणाली की भगवान, सूर्यनारायणाने दिलेल्या पात्रातून मी भोजन केले नाही तोपर्यंतच भोजन मिळते. हे देवा, आज तर मीही भोजन केले आहे म्हणून आता त्यामध्ये अन्न राहिले नाही, मी तुला कुठून देऊ, असं ती म्हणते. हे ऐकून कमलनयन भगवान द्रौपदीला पुन्हा म्हणाला, हे कृष्णे, मी तर भूक आणि श्रमाने व्याकुळ झालो आहे आणि तुला थट्टा सुचते आहे. ही थट्टेची वेळ नाही. हे सगळं त्या धाव्यामध्ये होतं बरं का, इतकं सुंदर ना. आणि मग ती म्हणते की ही काही थट्टेची वेळ नाही, लवकर जा आणि मला ती थाळी दाखव. अशा प्रकारे त्याने हट्टच केला. मग द्रौपदी म्हणाली की ठीक आहे, आता नाही जे त्याच्यामध्ये काहीतरी सुद्धा मी आणते तुला दाखवायला. म्हणून ती सूर्याने दिलेली थाळी घेऊन आली. तर त्या थाळीच्या टोकाला म्हणे थोडीशी भाजीचा देठ होता म्हणे. आणि तो भाजीचा देठच खाल्ला भगवंतानी. आणि या भाजीमुळे संपूर्ण विश्वाचा आत्मा, यज्ञाचा भोगता सर्वेश्वर भगवान श्रीहरी तृप्त झाला, संतुष्ट झाला. आणि सर्वांचे क्लेश दूर करणारा महाभाऊ भगवान श्रीकृष्ण सहदेवाला म्हणाला की तू लवकर जाऊन मुनींना भोजनासाठी घेऊन ये. तेव्हा इकडे द्रौपदीला आश्चर्य वाटतंय की काहीच तयारी नाही आहे, इकडे भोजन पण तयार झालं नाही आहे आणि हा काय बोलवायला पाठवतोय. पण तो म्हणतो की जा तू सहदेवा आणि ते स्नान करतात ते तिथे त्यांना जाऊन भोजनासाठी आमंत्रण दे. आणि हा सहदेव त्यांनी कृष्णाची आज्ञा मानली आणि तो गेला नदीवर आणि म्हणाला की हे ब्रह्मर्षे, आम्ही लोक राजा युधिष्ठिराला स्वयंपाक बनवण्याची आज्ञा देऊन स्नान करण्यासाठी आलो होतो. हां, तर मग तो सगळा येतो तिथे आणि अचानक काय होतं ते
स्नान करून आपली काय नित्यकर्म करत असतात सगळे ऋषीमुनी, आणि अचानक त्यांना काय तृप्तीचा अनुभव येतो. आणि इतके सगळे पदार्थ आपण जणू काही खाल्ले आहेत, चटणी, कोशिंबीर, लोणचं, पुऱ्या, भाजी, काय जे असेल ते, आणि सगळं खाऊन आपण तृप्तीचा ढेकर देत आहोत. अगदी पानाचा विडासुद्धा शेवटी खाल्लाय, कारण इकडे भगवंतानी भाजीचं देठ खाल्लंय ना. आणि त्यांनी सांगितलं की विश्वाचा आत्मा, सर्व विश्वाचा आत्मा, यज्ञभोक्ता सर्वेश्वर भगवान श्रीहरी तृप्त हो, संतुष्ट हो. मग आपल्या सगळ्यांचा आत्मा तोच आहे, त्यामुळे त्या ऋषीमुनींना सगळ्यांचा आत्मा तो भगवान आहे, त्यामुळे तो संतुष्ट झाल्यामुळे त्यांना सगळ्यांना तृप्तीचा ढेकर आला आणि तृप्तीची अनुभूती झाली. आणि ते सहदेव त्यांना बोलवायला आल्यावर ते म्हणतात की नाही नाही, आम्ही नाही येणार म्हणे, आम्हाला आम्ही म्हणजे युधिष्ठिराला आम्ही सांगितलं होतं की भोजन तयार कर म्हणून, पण काय झालेलं आहे की आम्हाला आम्ही त्याचा जणू काही अपराधच केलेला आहे, असं ते दुर्वास ऋषी म्हणतात की आमचं इकडे तृप्तीचा ढेकर आम्ही देत आहोत आणि आम्हाला पूर्णपणे आमचं समाधान झालेलं आहे, आम्हाला आता काहीही जेवायची इच्छा नाही राहिली. हो, 5 मिनटं वर होतील, जरा थोडंसं सांगते. आणि मग तिथे तपस्वी मुनींच्या मुखातून त्यांच्या आणि ते पळून गेले, घाबरले ते की आता जर आपण युधिष्ठिराकडे गेलो नाही जेवायला तर आपल्याला एखाद्या वेळेस तो ब्रह्मात्मा, तो ब्राह्मण शाप देईल की तुम्ही जेवणाला का आला नाहीत म्हणून. म्हणून हे सगळे जे 10,000 शिष्य होते हे तृप्तीचा ढेकर घेऊन तिथून निघून गेले. आणि मग या पांडवांनी बराच वेळ त्यांची वाट पाहिली आणि मग पांडव विचार करू लागले की दुर्वास मुनी अचानक अर्ध्या रात्री येऊन आम्हाला त्रास देतील, दैवाने प्राप्त झालेल्या या महान संकटातून आमचा उद्धार कसा होईल, या चिंतेने ते वारंवार उसासे टाकू लागले. त्यांची ही दशा पाहून भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिर आदी सर्व पांडवांना प्रत्यक्ष दर्शन दिले आणि म्हटले की हे कुंतीपुत्रांनो, अत्यंत क्रोधी महर्षी दुर्वास ऋषींकडून आपणावर संकट आले आहे हे जाणून द्रौपदीने माझे स्मरण केले होते आणि यासाठीच मी त्वरेने येथे येऊन पोचलो. आता तुम्हा लोकांना दुर्वास ऋषीकडून थोडेही भय उरले नाही, ते तुमच्या तेजाने घाबरून आधीच पळून गेले आहेत, असं सांगितलं. म्हणजे हे जे सगळं लीला केली भगवंतानी, ही सगळी लीलाच होती की भगवंतात प्रत्यक्ष त्यांना इकडे जेवायला येण्याचं कामच पडलं नाही, तर भगवंतानी त्या सगळ्यांना तृप्त केलं. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे अशा प्रकारे हा आर्त भक्त असतो. आपण कशासाठी हे उदाहरण बघितलं तर आर्त भक्तीसाठी हे उदाहरण बघितलं की आर्ततेने जर भगवंताची आळवणी केली तर भगवंत येतात आणि ते तुमची इच्छा पूर्ण करतात. आता याच्या पुढे आपण अर्थार्थी भक्त, जिज्ञासू भक्त, ज्ञानी भक्त हे सगळं पुढच्या रविवारी बघू. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. तुम्हा सर्वांना नमस्कार करते आणि या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.